जे अखंड भारताचं स्वप्न होतं ते अखंड भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पाकिस्तान हा देशच ताब्यात घ्यावा आणि या अतिरेक्यांचा कायमचा नायनाट करावा की आता पाकिस्तानवर अटॅक करून जगातल्या नकाशावरनं पाकिस्तान भुईसपाट करावा, पाकिस्तानचा नामोनिशान नष्ट करावा। पाकिस्तान काश्मीर वगैरे इंडियाचं आहेच, पण जे मूळ भारतामध्ये जे पाकिस्तान होतं तिथल्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांचा नायनाट करून तो पाकिस्तानचा नकाशाच बंद करून तो भाग देखील हिंदुस्थानात घ्यावा। या देशात असणारे एकही पाकिस्तानी माणूस राहता कामा नये, ज्यांना त्या ठिकाणी पाकिस्तान वाटते तिकडे त्यांना घालवावं। भाषण, विचार, आचार, विचार विनिमय करण्यापेक्षा आता कारवाई करणं गरजेचं आहे। या देशाच्या पंतप्रधानांनी लवकरात लवकर या आमचे 27 जण गेलेले त्यांचा बळी गेलेला आहे, त्यांचा बदला घ्यावा, एवढी भावना सगळ्या भारतीयांची हिंदुस्थानांची आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। काश्मीर खोऱ्यातील पहलगाम इथं दहशतवादी जो भ्याड हल्ला झाला, अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे आणि याचा निषेध म्हणून आज कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध नोंदवण्यात येत आहे। भव्य अशी निदर्शने करण्यात येत आहेत। या ठिकाणी माझ्या मागे पाहू शकता की पाकिस्तानचा ध्वज असलेला एक मोठा फलक आणि जे दहशतवादी होते त्यांचे छायाचित्र असलेला फलक यावर उभारून त्या घटनेचा निषेध सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे। नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेऊया आपण। आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, आपण त्यांच्याशी बोलूयात। भाऊ, काय सांगाल, आज जो दहशतवादी हल्ला झाला त्याबद्दल नेमकी भावना काय आहे तुमची? भावना तर सर्व भारत देशातल्या हिंदू बांधवांची तीव्र आहे, पण आम्हाला जर विचारलं आपण तर शिवसेनेच्या वतीनं जर भावना व्यक्त करायची झाली तर आमचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की या भारत देशाची एकदा मिलिटरी माझ्या ताब्यात द्या, ते मी या भारताला पूर्ण मुस्लिम पाकिस्तानात पाठवल्याशिवाय राहणार नाही। खरोखर आता ती काळाची गरज आहे। माझी या भारत देशाचे सरकार जे आहे आता नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत, यांना मी विनंती करतो की या भारत देशातल्या सर्व हिंदू भावना हिंदू लोकांच्या भावना समजून घेऊन आपण आता भाषण, विचार, आचार, विचार विनिमय करण्यापेक्षा आता कारवाई करणं गरजेचं आहे। तर आमची विनंती सर्वांच्या वतीनं अशी आहे, हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं, की आता पाकिस्तानवर अटॅक करून जगातल्या नकाशावरनं पाकिस्तान भुईसपाट करावा आणि तरच हे खरं तर या ज्या 26 जणांचा जो बळी गेलेला आहे त्यांना खरी श्रद्धांजली होईल। आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सचिव महेश जाधव साहेब। साहेब, काय सांगाल, आज एवढा मोठा हल्ला जो झाला तो अनेक नागरिक ज्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत, आता नेमकं केंद्र सरकारनं कोणती भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं? आता जसं 26/11 झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो बदला घेतला, या दृष्टिकोनातून आता सुद्धा डायरेक्ट पाकिस्तानवरती हल्ला करून पाकिस्तानचा जो दरवेळेला जो अतिरेकी पाठवून जो हल्ला करतात तो त्याचा बिमोड करण्यासाठी हल्ला करून या ठिकाणी पाकिस्तान जे अखंड भारताचं स्वप्न होतं ते अखंड भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पाकिस्तान हा देशच ताब्यात घ्यावा आणि या अतिरेक्यांचा कायमचा नायनाट करावा, अशा दृष्टिकोनातून या केंद्र सरकारनं त्या ठिकाणची जी काही रसद त्यांना पुरवली जाते, त्यांना मदत केली जाते, ती मदत तर थांबवावीच, पण त्याचबरोबर या देशातल्या लोकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या देशात असणारे एकही पाकिस्तानी माणूस राहता कामा नये, ज्यांना त्या ठिकाणी पाकिस्तान वाटते तिकडे त्यांना घालवावं आणि या देशाच्या पंतप्रधानांनी लवकरात लवकर या आमचे 27 जण गेलेले त्यांचा बळी गेलेला आहे, त्यांचा बदला घ्यावा, एवढी भावना सगळ्या भारतीयांची हिंदुस्थानांची आहे। शिवसेना नेते सत्यजित नाना कदम आपल्यासोबत आहेत। नाना, काय सांगाल, आता जो काय हल्ला झालेला आहे
आहे यानंतर सामान्य नागरिकांनी काय भूमिका घ्यावी? अखंड देशामध्ये हिंदुत्ववादी असतील किंवा सर्व धर्मी असतील, या सर्व धर्मियांचं आता एकच मत आहे, पाकिस्तानचा नामोनिशान नष्ट करावा. पाकिस्तान काश्मीर वगैरे इंडियाचं आहेच, पण जे मूळ भारतामध्ये जे पाकिस्तान होतं तिथल्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांचा नायनाट करून तो पाकिस्तानचा नकाशाच बंद करून तो भाग देखील हिंदुस्थानात घ्यावा, ही सामान्य माणसांची भावना आहे. सकल हिंदू समाजाचे गजानन तोडकर आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, आता आज तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहात, निषेध नोंदवत आहात, आता तुमची काय पुढचा आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल? इथून पुढच्या काळामध्ये आपण पोलीस प्रशासनाला आव्हान केलेलं आहे. या ठिकाणी रोहिंगे किंवा पश्चिम बंगालचे मुस्लिम सुद्धा या ठिकाणी प्रचंड प्रमाण आहेत, ते ताबडतोब तुम्ही हुडका, अन्यथा सकल हिंदू समाज स्वतः हातात दांडकं घेऊन एकेकाला बडवून इथं बाहेर काढणार. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं आम्ही आव्हान केलेलं आहे ते माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितजी शाह यांनी ताबडतोब पाकिस्तानवर युद्ध लादावं आणि अंतर्गत जर हिरवी भांडवल ओळवत असतील तर ते आमच्यावर सोपा, अशा पद्धतीने आपण आव्हान केलेलं आहे. तर आपण पाहिलं की या सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र शब्दात या घटनेचा संताप व्यक्त केला जातोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता संपूर्ण जगाच्या नकाशावरूनच पाकिस्तानचा नायनाट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी संपूर्ण भारतातील हिंदू समाज हा त्यांच्या सोबत असेल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या सकल हिंदू समाजाच्या वतीनं आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. केके न्यूजसाठी सद्दाम अली, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.